दादू गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. ऐसा मध्ये मध्ये नाही करणे का कसा उसको टोला दो. तेरे को एक टोला दो है. तर नाश्ता झाल्यानंतर गुंड्याचं सर्वात आवडचं काम ते म्हणजे बाबांसोबत खाली गार्डनला फिरायला जाणं. तर हे दोघं जण फिरून येत आहेत, तोपर्यंत आपण आज मम्मींच्या हातची एकदम खाऱ्या वांग्याची रेसिपी बघूयात. त्यासाठी ताटामध्ये शेंगदाणे, आलं लसूण, थोडेसे खडे मसाले, मीठ आणि धनिया पावडर घेतलेली आहे. तर हे सगळं जिन्नस जे आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. घे पटपट. बोट घालून बघ त्याला. जिरं, मोहरी, हळद घाल आणि वांग्यात भर मसाला आणि टाक त्याच्यात. पटपट टाकणार, जळून जाईल फोडणी. टाक पटपट. खरं सांगायचं म्हटलं तर सासूबाईंच्याकडनं स्वयंपाक शिकणं म्हणजे फक्त रेसिपी शिकणं नाही, तर घर चालवायचं, एक संसार करायचं एक चांगलं टिप्स भेटल्यासारखंच आहे. तर पुढे मस्त अशी वांगी परतून घेतली आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं. या भाजीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, एकदम लिमिटेड पाणी टाकायचं आहे वांगी शिजण्यापुरतं. आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि 10 ते 15 मिनटं हे शिजवून घेतलं. झाकण ठेव झाकण. तर 10 मिनटानंतर पाहिलं तर असे झटपट पटापट आपली मस्त अशी खाऱ्या वांग्याची रेसिपी तयार आहे. पूजा झाली का? येस येस झाली. बंद कर गॅस. मग मस्त एकत्र बसून सगळ्यांनी जेवण केलं आणि मग त्यानंतर मी माझी थोडी दुपारची कामं आवरून घेतली. तर चला मंडळी, तुम्हाला गुंड्या आणि गुंड्याच्या डॅडीचा छोटासा डान्स दाखवते. शिट्टी वाजव. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या मराठी मुलीला सबस्क्राईब करा.